रामकृष्ण हरी मंडळी, रामनवमी होऊनही 2-4 दिवस झाले तरीही व्हिडिओ यायला लेट झालं. असं का झालं तर चला सांगतच आहे पुढे. प्रथमतः तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. रामनवमी आमच्याकडे दिवाळीपेक्षा कमी सेलिब्रेट करत नाही बरं का. जणू ती छोटी दिवाळीच असते. रामनवमीसाठी आमच्याकडे बाहेरगावी गेलेली सर्व मुलं, लेकी, सुना, दिवाळीत जसं वातावरण तयार होतं ना तसं रामनवमीत वातावरण तयार होतं. आता हे सर्व काय चालू आहे तर घरापासून आमच्या घराजवळ असलेल्या शीतलदास मंदिरापर्यंत दंडवत घेत जाण्याची प्रथा आहे. म्हणजे हे कंपल्सरी नसतं, पण ज्यांना ज्यांना घ्यायचं असतं ते घेतात आणि मनोभावे देवाची प्रार्थना करतात. आता मंदिरापाशी पोहोचल्यानंतर समजलं एवढी सुंदर रांगोळी पाहून तर मन अगदी प्रसन्न झालं. सकाळ आणि त्यात हे सुंदर प्रसन्न करणारं वातावरण. सगळे चैत्र महिन्यात जसं झाड भरून येतं ना तसंच काही आज आमच्या गावाचं असतं. या रामनवमीच्या दिवशी बाहेरगावी गेलेले सर्वजण लोक शिक्षणासाठी म्हणा किंवा लग्न होऊन गेलेल्या लेकी, सुना जे काही असतात ते सर्वजण गावात येतात आणि गिरवली गाव जणू भरून जातं. खूप आनंद असतो. सर्वजण एकमेकांच्या घरी जातात, नंतर शेरणी वगैरे वाटतात. सर्वजण मस्त एन्जॉय करतात. आता आमच्या घरीही भरपूर पाहुणे आलेले होते. आम्हीही खूप एन्जॉय केलं. त्यानंतर मंदिरामध्ये प्रसाद वगैरे वाटला. सर्वांना एकमेकांना प्रसाद वगैरे दिला. त्यानंतर आम्हीही मंदिरामध्ये थोडा वेळ बसलो. छान एकमेकींना हळदी कुंकू लावलं, प्रसाद वगैरे घेतला. नंतर थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आम्ही गेलो नंतर महादेव मंदिरामध्ये. तिथेही सकाळी मस्त असं दर्शन घेतलं. नंतर घरी आल्यावर कडक असा अद्रकचा चहा करून घेतला आणि पुढील तयारीसाठी घेतलं. सर्वांनी मिळून चुलीवर स्वयंपाक केला आणि मस्त असं सगळं वातावरण तयार झालेलं होतं. रिदिरासोबत नंतर थोडासा वेळ घालवला. आता ह्या रामनवमीची एक खासियत होती की यामध्ये जुने मित्र, मैत्रिणी, क्लासमेट सर्वांच्या भेटीगाठी होत होत्या. आमच्या ताईंना भेटायला त्यांचे फ्रेंड येत होते. मला असं वाटायचं आमच्या गावाकडेही असा एखादा कार्यक्रम असायला हवा होता जेणेकरून सर्वांच्या गाठीभेटी होतील, जुने मित्रमैत्रिणी भेटतील. चला असो, सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात. त्यानंतर ताईने छान पोहे बनवले, ते खाल्ले आणि रिदिरा मात्र मस्त लाड करून घेत होती तिच्या पणजीकडून. अशा पद्धतीने मस्त अशी रामनवमी सेलिब्रेट करून झाली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.